माझ्यासोबत महादेव देवळे सर आहेत. हे 2002 ते 2005 दरम्यान महापौर या पदावरती होते. आता सध्या आदित्य ठाकरे जे आहेत ते आलेले आहेत, तिकडे स्टेजवरती भाषण देत आहेत. थोड्या वेळामध्ये राष्ट्रीय गीत देखील होणार आहे. त्यापूर्वी आपण या माजी महापौरांवरती बरोबर देखील चर्चा करूया. नेमकं त्यांना या सगळ्या आंदोलनाबाबत काय वाटतं, ते पाठिंबा द्यायला आलेत, त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊया. सांगाल, आज तुम्ही आंदोलनाला आलेला आहात, एकूण ठाकरेंना पाठिंबा देताय, शिवाय आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जातोय, काय भूमिका आहे तुमची? एक तर नीटच्या नीट जी परीक्षा झाली, या नीटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचं अगदी भविष्य काळ एकदम अंधार करून ठेवलेला आहे. परंतु अंधार हा विझून टाकण्याची शक्ती ही विद्यार्थ्यांमध्ये आहेच आहे आणि शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. उद्धवजी साहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सगळ्यांना एक शक्ती आणि बळ दिलेलं आहे. विद्यार्थ्यांना पण सांगेन, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आहे. मी सुद्धा हे आंदोलनं सगळी पाहिलेली आहेत. परंतु विद्यार्थ्यांना अमानुषपणे त्यांचा छळ होतोय, त्यांना रक्तबंबाळ करतायत. रक्तबंबाळ करत योग्य न्याय द्यायला पाहिजे, तो दिला नाही. आणि शिक्षण मंत्र्याला जर राजीनामा द्यायला लावलेला आहे, तो राजीनामा जर दिला असता तर हे एवढे प्रकार सुद्धा झाले नाही, सामोपचाराने मिटले असते. परंतु ते या आंदोलनाला शिक्षण मंत्री, पंतप्रधान हे सामोरे मुळीच आलेले नाहीत आणि त्यांनी अगदी हा अंधकारमय असा काळ करून ठेवलेला आहे. परंतु एक सांगेन, शेवटी सत्याचा हा विजय असतोच असतो. म्हणून मी सांगेन की मुंबई शहरामध्ये समजा हिंदुस्थानमध्ये हे आंदोलन चालू आहे आणि त्याचा मी तर सांगेन की माझं देखील माजी महापौर त्याला पाठिंबा आहे, शिवसेनेचा सुद्धा पाठिंबा आहे, प्राबल्य आहे. सर, आता तुम्ही पाहिलं, तुम्ही माजी महापौर राहिलेले आहेत, मुंबईचे महापौर राहिलेले आहेत. आता काही घटना ज्या आहेत ते मुंबईमध्ये घडल्या, पोलिसांकडून घडल्या. कुठेतरी महिलेचा एकीकडे विनयभंग झाला. अशा प्रकारे आंदोलनामध्ये जे आहे ते गुन्हे देखील दाखल केलेले जात आहेत. दादरमध्ये जेव्हा मागच्या वेळेला ठाकरे आलेले तेव्हा देखील गुन्हे दाखल झालेले. याकडे तुम्ही कसं पाहता? मी जर बघायला गेलो तर हे आंदोलन आमचं शांततेने आंदोलन चाललेलं होतं. परंतु या आंदोलनाला पोलिसांनी अगदी लाठी मार करून, रक्तबंबाळ करून ही परिस्थिती एकदम बिघडवून टाकली, वाढवली आणि सगळ्यांचा सत्यानाश करून टाकायची वेळ त्यांनी आणलेली आहे. पोलिसांनी त्यावेळेला संयम घ्यायला पाहिजे होता. आंदोलन शांततेने होते, शांततेने जावल्या. ज्या आमच्या ज्या काय मागण्या असतील, जे काय आमचं म्हणणं आहे ते ऐकून घेऊन जर त्यांनी जर उत्तर देऊन आम्हाला सहकार्य केलं असतं तर मात्र हे प्रकरण असं इथपर्यंत आलंच नसतं असं मी म्हणेन. म्हणून मला एक वाटते, पुढचा भविष्य काळ देखील काय होईल ते सांगता येत नाही. म्हणून आत्ताच पंतप्रधान, गृहमंत्री असतील, त्यांनी अगदी सावध राहिले पाहिजे आणि याची पुढची वाटचाल कशी करायची या संदर्भात सगळी समिती नेमून त्याच्यामधून चांगला विचार करून अगदी भविष्य काळ उज्ज्वल करण्याचे त्यांनी प्रयत्न करावे. सर, एवढे वर्ष तुम्ही महापौर राहिलेला आहात. आता तुमचा जो कार्यकाळ होता त्यानंतर देखील शिवसेनेची सत्ता राहिली. आता कुठे भाजपमध्ये जी भाजपकडे सत्ता गेलेली आहे, काय बदल दिसतोय तुम्हाला सत्तेमध्ये आल्यानंतर? की त्यावेळेला शिवसेना आणि भाजपची युती होती, त्यावेळेला उद्धव साहेबांनी संपूर्णपणे त्यांना सहकार्य करून अगदी व्यवस्थित चालवले होते. परंतु म्हणतात ना, एकच हुकुमशाही आणि ती म्हणजे आपली एकच हुकुमशाही आणि ती म्हणजे भाजपची, असं त्याने एक नारा चालू केलेला आहे. आणि तोच नारा चालू ठेवून आज ते अमानुषपणे जे हल्ले होत आहेत, रक्तबंबाळ करून जे सोडतात, ही त्यांची फार मोठी चूक आहे. परंतु यापुढे यांनी चूक करावू नये, की सुधारण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांनी करावा. सर, आता ठाकरेंनी हा आंदोलन जे आहे ते आवाहन केलं, एका तिरंगाखाली यायचं आवाहन केलं. मोठ्या प्रमाणात तरुण जमलेला आहे. काय सांगाल तुम्ही तरुणांना? बघा, हिंदुस्थान आहे, आपला तिरंगा, आपला हे राष्ट्रध्वज आहे आणि त्याच्या मार्गदर्शन, त्या ध्वजाच्या मार्गदर्शनानेच असंच मी म्हणेन की आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन आपण पुढची यशस्वी वाटचाल आपण केली पाहिजे. आलेले हल्ले आपण परतून लावलेच पाहिजे. हे मात्र एवढं निश्चित. तर हे होते महादेव सर, जे 2002 ते 2005 या दरम्यान माजी महापौर आता आहे. तेव्हा त्यांनी महापौर हा कार्यकाळ जो आहे शिवसेनेच्या वतीने पूर्ण केलेला आहे. ते आता या संपूर्ण गर्दीमध्ये आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी आलेले. त्यांचं वय देखील तुम्ही पाहू शकता, 87 वय आहे त्यांचं आणि ते आता सध्या पाठिंबा द्यायला आलेले आहेत. या युवकांमध्ये त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.